हॅलो गाईज, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण रिसेंटली कालच एक चॅलेंज लॉन्च केलं होतं, ज्यामध्ये आपण इंट्राडे इक्विटी ट्रेडिंगमधून 1 CR प्रॉफिट करण्याचा प्लॅन करतो आहे. आणि ते पण व्हेरीफाईड पी एन एलवाला. ठीक आहे, व्हेरीफाईड पी एन एलवाला अंडरलाईन. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला पहिला दिवस खूप छान होता. थोडंसं प्रेशर होतं मला की यार पहिल्या दिवशी काय होतं आहे, लॉस होतो आहे की काय, फर्स्ट डेलाच लॉस नको व्हायला. जसं की बेसिक ह्युमन बिईंगच्या ज्या सायकोलॉजी असते त्याप्रमाणे माझे पण विचार चालू होते. पण फक्त 25,000च्या रिस्कने, फक्त 25,000च्या रिस्कने आपण काल प्रॉफिट केलेला आहे 1,01,000 रुपयांचा इक्विटीमध्ये इंट्राडेला. ठीक आहे. तर काल बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही मोमेंटम पाहिलं असेल तर एकदम चॉपी होता. पण ज्या स्टॉकमध्ये मी काम करत होतो तो स्टॉक 20%चा त्याने मोमेंटम दिला डेली बेसिसला, म्हणजे इंट्राडे लेवलला त्याने 20%चा मोमेंटम दिला. तर तो स्टॉक कोणता असेल गेस करा आणि कमेंटमध्ये सांगा, मी लास्टला सांगेनच. तर 1,00,000 रुपीजचा प्रॉफिट आहे. आणि इथे तुम्ही आता म्हणाल की हे 80,000च प्रॉफिट का दिसतं, बिकॉज मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की हे ब्रोकरेज आहे जे मी आधी इन्व्हेस्टमेंट्स करून ठेवले आहेत त्याचं. ठीक आहे. सो हे ब्रोकरेज आपण कॅल्क्युलेट नाही करणार, तुम्ही ते पाहू शकता. 1,00,000 रुपयांचा प्रॉफिट आहे इक्विटीमध्ये. ॲक्च्युअल प्रॉफिट या ट्रेडमध्ये जो होता तो 1,04,000 होता. 3,000 रुपये माझं ब्रोकरेज गेलं. तर एच एफ अकाउंट हे नॉन इंडिव्हिज्युअल अकाउंट आहे, त्याला ब्रोकरेज थोडेसे हायज असतात. म्हणजे थोडक्यात सपोज तुमच्या इथे ब्रोकरेज 20 रुपये असेल तुम्हाला, तर तिकडे मला 40 ते 60 रुपये पडतं, थोडंसं दुप्पट असतं. पण याचे वेगळे बेनिफिट्स आहेत टॅक्ससाठी. सो यावरती पण एखादी व्हिडिओ मी घेऊन येण्याचा प्लॅन करेन. ठीक आहे. सो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो प्रॉफिट आहे तो कालचा आहे 1 ऑगस्टचा. व्हिडिओज जी आहे ती आज पोस्ट होते 2 ऑगस्टला, बिकॉज व्हेरीफाईड पी एन एल जो असतो तो सकाळी 10-11 वाजता अपडेट होतो दुसऱ्या दिवशी. सो त्यानंतर मग मी व्हिडिओ शूट करतो, त्यानंतर व्हिडिओ एडिट होते मग ती पोस्ट होते. ठीक आहे. सो 1 डे लेट आपला चॅलेंज चालू असेल. सो आता आपण आपल्या ॲनालिसिसकडे जाऊया. आपण कोणत्या स्टॉकमध्ये काम केलं, कशा पद्धतीने ट्रेड मॅनेज केला, किती क्वांटिटी होती, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. सो हा तो स्टॉक आहे ज्यामध्ये मी काम करत होतो, अदानी एनर्जी सोल्युशन्स. ठीक आहे. अदानी एनर्जी सोल्युशन्समध्ये काल 20%चा मोमेंटम आला, म्हणजे थोडक्यात डाऊन आणि हायपासून, म्हणजे ओपन टू डाऊन, परत त्यानंतर हाय, त्यानंतर परत क्लोज. ठीक आहे. सो अशा पद्धतीचा मोमेंटम आला, ऑलमोस्ट 20%चा मोमेंटम आहे. मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून पण दाखवू शकतो. येस, तुम्ही पाहू शकता 20%चा मोमेंटम एका स्टॉकमध्ये एका दिवशी. तर यामध्ये इंट्राडे लेवलला जर तुम्ही असा स्टॉक चूज केला की ज्यामध्ये चांगली न्यूज आहे और जो मोठा मूव देण्याचे चान्सेस आहेत, अपसाईड असू दे डाऊनसाईड असू दे, कुठलाही मूव चालेल आपल्याला, तर त्यामध्ये तुम्ही 5% जरी कमवले, म्हणजे त्या मोठ्या मूवच्या 1/4 पोर्शन जरी तुम्ही कमवला तरी तुम्ही खूप मोठा प्रॉफिट करताय, जसं की हा कालचा प्रॉफिट. सो काल आपण काय केलं होतं, आपण या पॉईंटला एंट्री घेतली होती आणि स्टॉप लॉस आपला या स्विंग लोच्या खालती होता. 20 पॉईंटचा माझा स्टॉप लॉस होता. ठीक आहे. आणि क्वांटिटी मी घेतली होती 1246, करेक्ट. ठीक आहे. 1246 क्वांटिटीने मी काम करत होतो ॲज पर रिस्क मॅनेजमेंट. म्हणजे 1246ने जर माझा 20 पॉईंटचा स्टॉप लॉस हिट झाला तर किती लॉस होतो आहे मला, तुम्ही कॅल्क्युलेट करा. सो 1246 इंटू 20, करेक्ट 24,920चा मला लॉस होतो इथे. म्हणजे थोडक्यात रिस्क जी होती आपली ती 25,000 रुपयांची होती. आणि टार्गेट जे आपण घेतलेलं आहे ते घेतलेलं आहे 84 पॉईंट्सचं, म्हणजे 1:4चा रिस्क रिवॉर्ड. 25,000च्या रिस्कने 1,00,000 रुपयांचं प्रॉफिट. तर मी नेहमी हेच सांगत आलो आहे की तुमची होल्डिंग पॉवर जर चांगली असेल तर तुम्ही कुठल्याही मार्केटमध्ये चांगले पैसे कमवणार. क्रिप्टो असू दे, फॉरेक्स असू दे, ऑप्शन्स असू दे, फ्युचर्स असू दे, और इक्विटी असू दे, ॲट द एंड घरी पैसे आले पाहिजेत. ठीक आहे. असं काही मी ऑप्शन्समधून कमवले 1,00,000 किंवा मी इक्विटीमधून कमवले 1,00,000, माझ्यासाठी काही वेगळ्या टाळ्या वाजणार नाहीत की 1,00,000 रुपये आणि ऑप्शन्समधून आणले. ॲट द एंड घरी पैसे येण्याशी मतलब, ते तुम्ही कुठूनही आणा, कसल्याही पद्धतीने आणा. वेगवेगळे वेज आहेत. तुमचा कम्फर्ट झोन शोधा की तुम्ही कशामध्ये कम्फर्टेबल आहात. सपोज मी यामध्ये कम्फर्टेबल आहे तर मी यामध्येच करणार. ॲट द एंड घरी पैसे आले पाहिजे. ठीक आहे. सो अशा पद्धतीचा ट्रेड होता. या डाऊनफॉलला मी पॅनिक नाही झालो. या डाऊनफॉलला जेव्हा मार्केट येत होतं, माझा स्टॉप लॉस होता तो ब्रेक इव्हनला होता. त्यानंतर जेव्हा मार्केटने एक हायर हाय बनवला त्या पॉईंटला माझा स्टॉप लॉस मी या ब्रेक इव्हनला आणला, म्हणजे थोडक्यात या स्विंग लोच्या खालती आणला. त्यानंतर दुसऱ्या हायर हायच्या इथे आणला मी स्टॉप लॉस. आणि त्यानंतर मी पॅनिक सिच्युएशनमध्ये म्हणू शकतो किंवा एक पटपट ट्रेलिंग करता करता माझा स्टॉप लॉस इथे हिट झाला. म्हणजे थोडक्यात ॲक्च्युली मार्केटमध्ये मला प्रॉफिट खूप मोठा दिसला होता. सो मी या कॅन्डलच्या लोला स्टॉप लॉस लावला तर तो माझा इथे हिट झाला, असं झालं ॲक्च्युली. ठीक आहे. मग थोडक्यात मी प्रॉफिट काल पाहिला होता 1.25चा वगैरे, पण त्यापैकी मी 1.4 घेण्यामध्ये सक्सेसफुल ठरलो. सो अशा पद्धतीने आपण काम केलं. तर अदानी एनर्जी सोल्युशन्समध्ये चूज का केला, मेन मुद्दा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जो
स्टॉक मार्केटचा मास्टर क्लास आहे, ठीक आहे. स्टॉक मार्केटचा मास्टर क्लास ज्यामध्ये आपण स्विंग ट्रेडिंग प्लस इक्विटी इंट्राडे ट्रेडिंग शिकणार आहे. तर त्याची बॅच चालू होते 20 ऑगस्टच्या आसपास. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सॲप करू शकता, तुम्हाला पूर्ण डिटेल्स येतील. लाईव्ह बॅच असणार आहे, ठीक आहे. रेकॉर्डेड बॅच नसणार आहे, लाईव्ह बॅच असणार आहे. आणि लेक्चर्स जे असतील ते सगळे संध्याकाळी असतील. सो ही बॅच कोणासाठी चांगली आहे? जे लोक जॉब करतात, बिझनेस करतात, ज्यांना मार्केट जास्त वेळ ट्रॅक करणं पॉसिबल नाही आहे, और जे फुल टाईम ट्रेडर्स आहेत, आणि जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे लोक ऑप्शन्समध्ये दिवसेंदिवस लॉस करत चाललेत, त्यांच्यासाठी ही बॅच महत्त्वाची आहे. सो इथे तुम्ही बघा, 20 तारखेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. तुम्ही बघू शकता की लाईक कसा परफॉर्मन्स आहे या पर्टिक्युलर सेटअपचा, आणि त्यानंतर मग तुम्ही डिसिजन घ्या. ओके. सो तुम्हाला ॲनालिसिस तर समजलं असेल. सो अदानी सोल्युशन्समध्ये तुम्ही पाहू शकता एक सपोर्ट झोन आहे. हां. सो या सपोर्ट झोनच्या खालती मार्केट येण्यामध्ये इंटरेस्टेड नव्हतं. 1 2 3 4 5 5th अटेम्प्ट होता सपोर्ट झोनला टेस्ट करण्याचा. त्यानंतर ज्या पॉईंटला हा झोन ब्रेक झाला आणि त्यानंतर हा एक हाय, ठीक आहे. हे रिजेक्शन, हा झोन ब्रेक. सो इथून मी ठरवलं की मार्केटमध्ये एक मोठा मूव कॅच करण्याचा आपला प्लॅन आहे. आणि अदानी सोल्युशन्समध्ये आपण सिम्पली 5 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती, जसं मी तुम्हाला सांगितलं, या एक्झॅक्ट या सेटअपनंतर आपण काम करत होतो. ॲक्च्युली मला एंट्री इथेच घ्यायची होती, पण खूप लवकर होत होती माझी एंट्री या पॉईंटला, जेव्हा प्रिवियस डेचा हाय ब्रेक झाला इथे. पण तेवढ्या लवकर एंट्री घेण्यामध्ये पॉईंट नव्हता, बिकॉज हार्डली ती तिसरी कॅन्डल होती. सो एवढ्या लवकर मी एंट्री नॉर्मली घेत नाही. सो मी वेट केलं, प्रॉपर स्ट्रक्चर बनवू दिलं, आणि त्यानंतर मग मी एंट्री घेतली, ठीक आहे. सो स्टॉक मार्केटमध्ये ते म्हणतात ना, पेशन्स खूप महत्त्वाचे आहे, ते यासाठी, बिकॉज तुम्हाला वेट करता आलं पाहिजे. तुमचं ॲनालिसिस कितीही बरोबर असू दे, तुम्हाला वेट करता आलं पाहिजे. एक प्रॉपर एंट्री पॉईंट असतो, त्या एंट्री पॉईंटलाच तुमची एंट्री झाली पाहिजे. सो या बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती पाहिजेत. आणि जो सपोर्ट तुम्ही मला दिला आहे या चॅलेंजसाठी, कमेंट्सवरती, इंस्टाग्रामवरती, यूट्यूबवरती, व्हॉट्सॲपवरती इतके भयानक मेसेजेस आले तुमच्या सपोर्टचे, की असं वाटलं की यार आपण काहीतरी चांगलं करतो आणि आपण हे चांगलंच करायचं आहे, म्हणजे की फाडून टाकायचं आहे पूर्णपणे. सो सुरुवात तर तशी झाली आहे. 1,00,000 रुपयांचा प्रॉफिट झाला आहे पहिल्या दिवशी, आणि आता बघूयात हळूहळू कसं होतं आहे. सेकंड डे, आणि सेकंड डेची व्हिडिओ जी आहे ती सॅटर्डेला पोस्ट होईल, म्हणजे थोडक्यात आजची, ठीक आहे. सो एक दिवस लेट व्हिडिओज येत राहणार आहेत तुमच्यापर्यंत, एवढी गोष्ट फक्त तुम्ही लक्षात ठेवायची. आणि अदानी सोल्युशन्समध्ये आपण काम केलं, एकदम सिम्पल ट्रेड होता, जास्त कॉम्प्लिकेटेड ट्रेड्स मी घेत नाही. हे बघा, तुमची ट्रेड मॅनेजमेंट स्ट्रॉंग पाहिजे. तुमची स्ट्रॅटेजी नॉर्मल असली तरी चालेल. तुम्ही स्ट्रॅटेजी जर जास्त कॉम्प्लिकेटेड केली तर तुमची ट्रेड मॅनेजमेंट पूर्ण गडबडणार. सो तसं नको आहे आपल्याला. आपली ट्रेड मॅनेजमेंट कशी पाहिजे? स्ट्रॉंग. आणि आपली स्ट्रॅटेजी जी पाहिजे ती अशी पाहिजे की जी तुम्ही एक्झिक्यूट करू शकाल. उगाच मी तुम्हाला 20-30 इंडिकेटर सांगितले, हे केलं, ते केलं, ते केलं, असं केलं, ते हे करा, हे झालं की ते करायचं, ते झालं की हे करायचं, तुम्हाला काही समजणार नाही. तुम्ही इतकं कन्फ्यूज होऊन जाणार की तुम्हाला काहीच समजणार नाही. सिम्पल सपोर्ट रेजिस्टन्सवरती काम करा, प्राइस ॲक्शनवरती काम करा, स्मार्ट मनी कन्सेप्ट्सवरती काम करा. आणि मेन काय आहे, ट्रेड घेतल्यानंतरचा जर्नी. म्हणजे थोडक्यात, सपोज मी एखादी स्ट्रॅटेजी आहे त्याने काम करतो, ठीक आहे, XYZ कुठली असेल, आणि एंट्री घेतली मी, त्यानंतर त्या स्ट्रॅटेजीचं काम काय आहे का? काहीच नाही. त्यानंतर ॲक्च्युअल तुमची जर्नी चालू होते, की मग तुम्ही तो ट्रेड कसा मॅनेज करताय, तुम्ही घाबरताय का, तुम्हाला प्रॉपर ट्रेलिंग जमते का, वगैरे वगैरे वगैरे. सायकोलॉजी तुमची नीट आहे का, माइंडसेट नीट आहे का, जुन्या लॉसेसला तुम्ही अटॅच आहे का, या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि त्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. जस्ट लाईक जिममध्ये आपण काय करतो, 1 तास वर्कआउट करतो. जस्ट 1 तास वर्कआउट करून तुमचं फिजिक बनणार आहे का? नाही. जेव्हा तुम्ही घरी आल्यानंतर प्रॉपर दिवसभर डाएट कराल तेव्हा तुमची फिजिक बनणार आहे. सो इथे पण तसंच असतं, ठीक आहे. सो या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि व्हेरीफाईड पॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पोस्ट करेन. आणि टेलिग्रामला तुम्ही फॉलो करा. आपल्या टेलिग्रामवरती टाईम टू टाईम लिंक अपडेट होत राहील. प्लस इन्स्टावरती पण तुम्ही फॉलो करू शकता आपल्याला, वॉल स्ट्रीट मराठी. आणि आपला अजून एक हिंदीचा चॅनल आहे. सो तुमचे कोणी हिंदी फ्रेंड्स असतील, नॉन महाराष्ट्रीयन, तर त्यांना तुम्ही आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. तो मी चॅनल मेन्शन करेन इथे, ठीक आहे, कमेंटमध्ये और डिस्क्रिप्शनमध्ये. तर तिथे पण तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला जे तुमचे नॉन महाराष्ट्रीयन फ्रेंड्स असतील त्यांना पण याचा फायदा होईल, ठीक आहे. सो आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून काही ना काहीतरी नक्कीच शिकायला मिळालं असेल. ॲटलिस्ट 1% जरी तुम्हाला काहीतरी तुमच्या ट्रेडिंगमध्ये व्हॅल्यू ॲड झाली यामुळे, सायकोलॉजिकल लेवलला असू दे और कुठल्याही लेवलला असू दे, तरी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकता. 1% पर डे इज इनफ. प्रत्येक दिवशी जर मी तुमच्या ट्रेडिंगमध्ये 1% व्हॅल्यू ॲड करत गेलो तर ते लाँग टर्ममध्ये खूप मोठा बेनिफिट होईल तुम्हाला, ठीक आहे. सो तुमचं प्रेम असंच राहू द्या, तुमचा सपोर्ट असंच राहू द्या. आणि या चॅनलला आणि आपल्या व्हेरीफाईड PNLच्या चॅलेंजला महाराष्ट्रातील घराघरात पोहोचण्यास मदत करा. थँक्यू सो मच.